हॅलो, नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत की बरेच जणांना एन-पी-एस करताना किंवा एन-पी-एस काय आहे हे माहीत नाही. त्याच्यामुळे एन-पी-एस करताना त्यांना थोडंसं अडचण येते किंवा करताना ते थोडं घाबरतात. कारण एन-पी-एस ऑटो डेबिट आहे का? पैसे खात्यावरून ऑटोमॅटिक कटतील का? या संदर्भात आज तुम्हाला माहिती देणार आहे. तर एन-पी-एस सगळ्यात अगोदर सांगतो, एन-पी-एस ऑटो डेबिट नाही आहे. जर तुम्हाला ऑटो डेबिट करून घ्यायचं असेल तरच तिथं ऑप्शन तुम्हाला ते एनेबल करता येतं. जर नसेल तर तुम्हाला ते ऑटो डेबिट तुम्ही जसजशी पैसे टाकताल तसतसे तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे भरता येतात. आता एक सिंपल एन-पी-एस म्हणजे काय आहे की जो आपण जसं आपल्या घरी गल्ला असतो पैसे टाकायचा, त्याच्यामध्ये आपण पैसे कसे टाकतो, जसे आपल्याला येतील तसे. कधी चिल्लर टाकतो, कधी 10 टाकतो, कधी 20 टाकतो, कधी 50, 100, कधी 500 टाकतो. म्हणजे आपल्या मनावर आहे. एखाद दिवशी पैसे नसले तर आपण टाकत पण नाही. जसे पैसे येतील तसे आपण त्याच्यामध्ये पैसे टाकतो. सेम तसाच तो ऑनलाईनचा गल्ला आहे एन-पी-एस म्हणजे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाने, आता तर एन-पी-एस संचय आलाय ते तुम्ही वर्षभरात 10 रुपयापासून पण त्याच्यामध्ये अमाऊंट टाकू शकता. 100 रुपयापासून पण टाकू शकता. जसं तुम्हाला जसे ॲडजस्ट होतील. महिन्याला टाका, 2 महिन्याला टाका, 3 महिन्याला, वर्षात एकदा जरी टाकले तरी पण तुमचं एन-पी-एस अकाउंट हे चालू राहतं. मग एन-पी-एस काय आहे? एन-पी-एस गल्ला आहे. जसं आपण तुम्ही जेवढी सेव्हिंग करताल तेवढीच तिथं सेव्हिंग होते. आता आपल्याला जनरली जो घरचा गल्ला असतो त्याच्यामध्ये त्याला काही व्याज भेटत नाही. पण एन-पी-एस मध्ये जर तुम्ही त्याच्यात पैसे टाकत गेलात तर त्याला तुम्हाला चक्रवाढ व्याज भेटते. म्हणजे रेग्युलर जे बँकेचं एफ-डी वगैरे असतात त्याचं किती 3, 4, 5, 6% असतं. पण याचं कसं असतं की याचं चक्रवाढ व्याज भेटतं तुम्हाला. तर ते जवळपास 10%च्या पुढं भेटतं. कमीत कमी आपण 10%चा ॲव्हरेज पकडू. आता सुरुवातीला तुम्हाला मी एन-पी-एस काय आहे ते एकदा सांगतो. हे बघा, आता हे पोर्टल आहे आपलं. इथं तुम्हाला बघायचं आहे एन-पी-एस. इथं तर तुम्ही एन-पी-एस सर्च केलं. हे बघा, आपलं हे डिजिटल सेवा पोर्टल आहे. इथं तुम्हाला एन-पी-एस सर्च केल्यानंतर इथं एन-पी-एस तुम्हाला ओपन होईल. इथं आल्यानंतर हे बघा एन-पी-एस संचय. तुम्हाला जर सध्या आता व्ही-लिनसाठी पण इथं स्कीम चालू आहे एन-पी-एस संचयची. जर तुम्ही 100 एन-पी-एस संचयचे अकाउंट जर काढले तर तुम्हाला पी-एफ-आर-डी कडून अवॉर्ड भेटणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा, पी-एफ-आर-डी ही म्हणजे गव्हर्नमेंटचं सगळ्यात मोठं महामंडळ आहे पी-एफ-आर-डी प्रोव्हिडंट फंडाचं. त्याच्यामुळं तुम्हाला जर तुम्ही 100 जर केले तुम्ही अकाउंट ओपन तर तुम्हाला पी-एफ-आर-डी कडून त्याचा अवॉर्ड भेटणार आहे. तो दिल्लीला असेल. दिल्लीला तुम्हाला बोलवतील आणि इथं तुमचं ते सन्मान करतील. आता काय इकडं बघा, आता इथं एन-पी-एस आहे. इथं विली लॉग इन करायचं आहे. अगोदर काय आहे तुम्हाला की एन-पी-एस काय आहे इथे एकदा तुम्हाला सांगतो. इथं तुम्ही जस्ट कोणाला पण जर तुमच्या कस्टमरला समजून सांगायचं, इथं एन-पी-एस कॅल्क्युलेटर टाकायचं. एन-पी-एस कॅल्क्युलेटर टाकल्यानंतर इथं जर तुम्हाला आणखीन समजत नसेल तर एन-पी-एस सी-एस-सी कॅल्क्युलेटर टाकायचं. इथं तुमचं कॅल्क्युलेटर येते. हे बघा, हे कॅल्क्युलेटर म्हणजे तुम्हाला समजून कसं सांगायचं ते एक तुम्हाला सांगतो. आता याच्यात आपण एखादी जन्मतारीख पकडू. ज्याचं वय आज समजा जवळपास किती 35-40च्या घरात आहे त्याचं वय, बरोबर आहे. जुलै पकडली, 4 जुलै, ज्याचं आज वय वर्ष 36 आहे. इथं बघा, हे आय वुड लव्ह टू कॉन्ट्रीब्यूट म्हणजे इथं त्यांनी जरी 2000 रुपये जरी महिना इथून पुढे जर भरला. आता एन-पी-एस काय आहे की एन-पी-एस म्हणतं की तुम्ही 75 वयाच्या 75 वर्षापर्यंत तुम्ही अमाऊंट भरू शकता. पण आपल्याला 75 पर्यंत नाही, आपण 60 वर्षापर्यंतच बघू. आणि असं काही नाही की तुम्ही सुरुवातीला सांगितले त्याप्रमाणे की तुम्हाला रेग्युलरली याच्यामध्ये पैसे तुम्ही जर केले तर तुमचा गल्ला जसा भरल तसंच इथे एन-पी-एसचं अकाउंट पण तुमचं भरल. जर रेग्युलर नाही केले तर तुमच्या इथं भरणार नाही. पण 60 वर्षापर्यंत समजा तुम्ही भरला, आपण एक सिंपल उदाहरण आपण म्हणून घेऊ. आणि त्याने किती वेळ गेले तर 2000 रुपये प्रत्येक महिन्याला रेग्युलर बेसिसवर जर तो भरत राहिला तर त्याचं भरणं किती वर्ष होतं हे बघा इथं दिले. इथं होतंय 24 वर्ष त्याचा भरणं होते. आणि एक्सपेक्टेड रेट म्हणजे जे आपण व्याजदर बनतो एफ-डीला वगैरे व्याजदर बनतो ना, तर तो 10% आपण पकडू. 10% पकडू. जर समजा त्यांना 2000 रुपये इथून पुढं म्हणजे 36व्या वर्षापासून पुढं 24 वर्ष जर भरले 60 वर्षापर्यंत तर त्याचे जमा किती रुपये व्हायले तर 5,76,000 रुपये हे जमा व्हायले त्याचे, म्हणजे 2-2 हजारांनी. पण त्या 5,76,000ची 60व्या वर्षी अमाऊंट किती असणार आहे 23,99,000 रुपये, बरोबर आहे. म्हणजे वाढून किती आले त्याला 18 लाख रुपये. म्हणजे हे जे तुम्हाला म्हणलं होतं मी की चक्रवाढ व्याज, जसं आपला घरचा गल्ला आहे तो फक्त भरल, पण इथं एन-पी-एस ऑनलाईन असल्यामुळं आणि पी-एफ-आर-डी कडे असल्यामुळं त्याला ते व्याजाला व्याज चक्रवाढ व्याज लागतं.
त्याच्यामुळे त्याला 18 लाख रुपये त्याला वाढून आले, म्हणजे 23 लाख रुपये त्याचे आले. बरोबर आहे. आता या 23 लाखाचं कसं असतंय, समजा तुमचं 60 वर्षापर्यंत तुमचे 23 लाख रुपये झाले, तर तुमचं 60 वर्षापर्यंत तुम्हाला जर त्याचे रिफंड करून घ्यायचे, तर त्याच्यातले 14,39,000 रुपये हे तुम्हाला वन टाइम भेटतात, अकाउंटवरती येऊन जातील. आणि उरलेले जे 9,59,000 रुपये तुमचे, तर त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला दर महिन्याला 4,798 रुपये ही पेन्शन येत राहणार. बरोबर आहे. आता हे कधी चालू केलं तर त्यानं वयाच्या 36व्या वर्षी, आणि 2,000 रुपये दर महिन्याला भरलेत रेग्युलर बेसिसवर. जर तुम्हाला वाटत असलं किंवा त्यांनी कमी जास्त भरले, तर इथं ही अमाऊंट थोडीशी कमी होईल, त्यानुसारच इथं आपण त्याला हे टोटल ज्याला वाढून येणार ते अमाऊंट तशी तयार होईल, आणि त्यानुसार त्याचं कमी जर भरले तर त्याला पेन्शन कमी, जास्त भरले तर त्याला पेन्शन जास्त येईल. आता ही 2,000 रुपये भरल्यामुळे याला ती महिन्याला पेन्शन एवढी आली. पण हेच जर त्यानं समजा आज जे 36 वय त्याने जर समजा याचं जो आता 12वी झालेली किंवा ज्याचं फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर आहे, समजा ज्याचं वय आपले बघू आपण हे 2006 जन्मतारीख, जुलै पकडा, त्याच्यात जुलै पकडल्यानंतर हे बघा आता त्याचं वय किती, आज 20 वर्ष वय, म्हणजे तो हे. आणि इथं जर त्याला महिन्याला इथं 500 रुपये जरी पकडले, किती, 500 रुपये, तो पण वयाच्या 60 वर्षापर्यंतच भरायला, पण त्याचा भरणा किती व्हायला, 40 वर्ष त्याचा भरणा व्हायला. त्याला पण आपण एक्सपेक्टेड रेट किती पकडलाय, 10च पकडलाय. तर त्याचं 500 रुपयानं त्याची जमा किती व्हायला तर 2,40,000 रुपये. बरोबर आहे. आणि त्याला वाढून किती येईल तर 29,48,000, म्हणजे त्याची अमाऊंट किती होणार आहे, 31,88,391 रुपये. यानं सुरुवातीला लवकर केलं म्हणून, कारण त्याचा जास्त त्याला पिरियड भेटलाय त्याला पैसे भरायला. आणि 31 लाखातल्या अगेन्स्टमध्ये त्याला 19 लाख रुपये हे वन टाइम भेटतील 60व्या वर्षी, आणि उरलेले जे 12 लाख आहेत त्याच्या अगेन्स्टमध्ये त्याला 6,377 रुपये ही पेन्शन भेटत राहील. आणि जरी समजा ज्याच्या नावावर NPS आहे त्याचं जर समजा दुर्दैवानं काही ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाला, तर त्याचं जे नॉमिनी आहे त्याला हीच पेन्शन रेग्युलर बेसिसवरती तो जोपर्यंत आहे तर आहेत तोपर्यंत त्याला ही पेन्शन भेटत. इन केस समजा जर नॉमिनी आणि त्याचं समजा दोघं पण सबस्क्रायबर म्हणजे नवरा बायको दोघं पण गाडीवर असताना ॲक्सिडेंट झाला आणि दोघं पण गेले, तर उरलेली ही जी अमाऊंट असते, तर ही अमाऊंट त्यांच्या मुलांना वन टाइम त्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर करते PFRD. त्याच्यामुळे हे असा NPSचा प्लॅन आहे. आता हे किती याने पकडलं होतं आपण, 10%नीच पकडलं होतं. आता याच्यामध्ये मजा कशी येते तुम्हाला एक दाखवतो मी. हे बघा, आता इथं आपण किती पकडलं होतं, 10%, त्यानं 500 रुपयेच भरले. तर सपोज आता इथं आपण 1,000 रुपये जरी पकडले, 1,000 रुपये, 500 रुपये म्हणजे आता केकला पण 500 रुपये लागतात, त्याच्यामुळे इथं 500 जरी ठेवलं तरी काय अडचण नाही. हे बघा, आता सेम तसंच आहे बघा. आता माझं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. हे बघा, हे SBI मध्ये मी पण 2017 पासून अमाऊंट टाकतोय. किती रुपये टाकतोय, दर महिन्याला 2,000 रुपये टाकतोय. बरोबर आहे. तर याच्यामध्ये समजा तुम्ही जरी पैसे बघत आलात की माझ्या आजपर्यंत जमा किती झाले तर 2,28,000 रुपये, दर महिन्याला 2,000 रुपये टाकतोय. आता तुम्ही म्हणताल की सर तुम्हाला पेमेंट वगैरे असेल, तसं ठीक आहे. CECच्या अगोदर माझं पण ऑनलाईनचं दुकान होतं, त्याच्यामुळं मी पण तोच SIPs करत होतो. हे बघा, आता इथं 2,000 रुपये जरी पकडले तर माझी आज व्हॅल्यू किती जमा, 2,28,000 रुपये माझी जमा आहेत. पण त्या 2,28,000चे आज किती झाले तर 4,27,617 रुपये. किती टक्के व्याज दर आला याला, ओव्हरऑल 12%. हे सगळ्यात कमी. तर बाकीचे फंडला बघा, इथं 17 आहे, इथं 16 आहे, इथं 12 आहे, इकडे वेगळे. त्याच्यामुळे सगळ्यात कमी तुम्हाला किती दाखवलंय, तरी पण सध्या मायनसमध्ये, म्हणजे मागच्या जे वर्किंग डे होता शुक्रवारचा त्याच्यामध्ये मार्केट मायनस होता. आणि तुम्ही आता बघत आहेत की युद्धामुळं बरेचसं मार्केट कमी, त्याच्यामुळे आता इन्व्हेस्टमेंट करायला तुम्हाला खूप मोठा चान्स आहे. आणि पूर्णपणे गव्हर्नमेंटचं आहे. बरोबर आहे. आणि याच्यात तुम्ही जी अमाऊंट तुमची असेल त्याच्यात विड्रॉल करताना तुम्हाला जे टॅक्स लागणार आहे तो टॅक्स लागणार नाही. आता बघा किती, 2,28,000 आणि 4,27,000 ह्याची वाढले, जवळपास म्हणजे दुप्पट पैसे झालेत. किती टक्क्यांनी,
12%. आता जनरल आपण जे बघत होतो त्याच्यामध्ये इथं 10% बघितलंय, इथं आपण 12% घेऊन बघू. हे बघा, त्यानं पैसे भरलेत किती, 500 रुपयानंच भरलेत. त्याची जमा किती, तर 2,40,000च आहेत. पण त्याचं जर 12% बघितलं तर त्याला किती रुपये वाढून आलेत, 57 लाख रुपये. म्हणजे टोटल जमा त्याचे 59,41,000 रुपये. आणि त्याला 35 लाख रुपये वन टाइम येणार, आणि उरलेले जे 23 लाख आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये त्याला ही पेन्शन 11,882 रुपये ही पेन्शन दर महिन्याला येत राहणार. इथंच ह्यानं जरी समजा आता 500 रुपये म्हणजे खूप काही सहज करू शकतो आपण. 500 रुपयाचं तर गाडीला पेट्रोलच टाकतो. पण समजा हे 1000 रुपये जरी तुम्ही सेव्हिंग करत राहिलात रेग्युलर बेसिसवर, हे बघा तुमची अमाऊंट किती जाते, 4,80,000. पण त्याला वाढून किती आले, 1,14,00,000 रुपये वाढून आले. आणि 71 लाख रुपये तुम्हाला वन टाइम येणार, आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला पेन्शन 23,765 रुपये. आणि हे गव्हर्नमेंटचं आहे. त्याच्यामुळे इथं आणि ही जी अमाऊंट तुमची येणार आहे ही 71 लाख रुपये, ही त्याला टॅक्स लागणार नाही. तुम्ही आता बाहेर बघत असताल किंवा म्युच्युअल फंड असेल किंवा SIP असेल, प्रायव्हेटचं जर असेल तर त्याला जवळपास शासनाकडून 30% टॅक्स लागतो. तर तुम्हाला इथं NPS हे गव्हर्नमेंटचं असल्यामुळे तुम्हाला इथं टॅक्स अजिबात लागणार नाही. तर अशा प्रकारे हे NPS आहे. अगोदर म्हणजे बऱ्याच जणांना NPS काय हे माहीत नव्हतं. त्याच्यामुळं NPS हे तुम्ही अकाउंट ओपन करून घेऊ शकता. आणि ज्यांनी केलेले त्यांनी त्याच्यामध्ये पैसे टाका. हे बघा, आता इथं गेल्यानंतर तुम्हाला पैसे कुठून टाकायचे, इथं माय प्रोफाईलला गेलात किंवा इथं NPSला गेलात तर इथं ॲडिशनल कॉन्ट्रीब्युशन म्हणून इथून पण तुम्ही करू शकता. तसंच NPS इथून करायचे कस्टमर रजिस्ट्रेशन. पण आता आपण हे बघितलं काय की 18 वर्षापेक्षा जास्तचं. पण ज्याचं 18 वर्षापेक्षा कमी म्हणजे जन्मल्यापासून ते 18 वर्षापर्यंत वात्सल्य मायनरचं NPS इथून करू शकता. आता इथंच आपण बघितलं त्याचं 18 वर्षापासून म्हणजे 20व्या वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत त्याने भरले तर त्याला एवढी अमाऊंट व्हायली. पण त्याचंच जर त्याच्या घरच्यांनी वयाच्या 18 वर्षापर्यंत जर 500-500 रुपयांनी जर टाकत राहिला असता तर त्याला पैसेही बघा आता इथं म्हणजे NPS वात्सल्य कॅल्क्युलेटर इथं बघितलं. हे बघा, एखाद्याची जन्मतारीख समजा त्याची काल परवा दिवशी 1 तारखेला याचं वय 0 आहे, त्याने समजा इथं 500 रुपये जरी टाकले 18 वर्षापर्यंत, हे बघा पहिल्या वर्षी त्याची जमा होतील 6,382, त्याला 12%च व्याजदर पकडलाय. दुसऱ्या वर्षी 13,548, असे त्याचे 18 वर्षापर्यंत 3,63,000 रुपये होतील. आणि प्लस ह्या पेन्शनमध्ये जर आणखीन वाढून आले तर त्याचं अमाऊंट कुठं जातं. हे चांगले प्लॅन गव्हर्नमेंटचेच प्लॅन येतात. प्रायव्हेट ह्याच्यामध्ये इकडं तिकडं कुठं पण FD वगैरे त्याच्यामध्ये खूप कमी रेट असतात. हे गव्हर्नमेंटचंच आहे, PFRDA. जशी जुने नोकरदार लोकांना पेन्शन भेटत होती तशीच ही पेन्शनचा हा गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे. आणि सगळ्यांनी हे NPS करा. आणि ज्यांनी केलेले आहेत अगोदर त्यांनी त्याच्यामध्ये पैसे भरत राहा. बरेच जण पैसे भरत नाहीत त्याच्यामुळे त्यांची अमाऊंट त्यांनाच माहीत नाही. आता NPS तुम्ही म्हणता की सर आमचं पहिलं जे भरलेलं आहे त्याचं काय, पहिले NPS काढलेलं आहे तर त्याचं काय. इथं प्ले स्टोअरला तुमच्या गुगलला गेल्यानंतर तुम्हाला हे बघा, इथं गेल्यानंतर K-FinTech म्हणून ॲप आहे, NPS. हे बघा, हे ॲप आहे. या ॲपला गेल्यानंतर तुम्हाला बघा हे असं NPS ॲप आहे. त्याला गेल्यानंतर तुमचा जो पॅन नंबर आलेला 4 पासून चालू होणारा पॅन नंबर असतो त्यांना लॉग इन करा. त्याला लॉग इन केल्यानंतर तुमची अमाऊंट जी काही तुम्ही भरलेली असेल, ज्यांनी रेग्युलर भरली त्यांची बघा किंवा ज्याची नसेल त्यांची बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे तुमची अमाऊंट दिसून येईल. आणि एखाद्या वेळेस तुम्हाला सुरुवातीला म्हणलं होतं की हे ऑटो डेबिट नाही, एखाद्याला जर ऑटो डेबिट लावून ठेवायचं असेल दर महिन्याला माझ्या खात्यावरून ते पैसे कटले पाहिजे तर इथं बघा NPS ऑटो डेबिट म्हणून आहे, त्याच्यातून तुम्ही ऑटो डेबिट करू शकता. ते पण कसं करायचं, एखाद्याला जर करायचं असेल तर ते करून घेऊ. आणि त्याच्यानंतर काही जणांना हे पण ऑप्शन येतं, इथं गेलात तुम्ही CECच्या वॉलेटला माय प्रोफाईलला जायचं, इथं NPS म्हणून आहे, इथं तुम्ही ऑटो डेबिटला पॅन नंबर टाकायचा, अमाऊंट टाकायची, तेवढी अमाऊंट तुमच्या दर महिन्याला तुमच्या CECच्या वॉलेटमधून काही कटत राहील. प्रोसेसला पण काय आहे की इथं तुम्हाला कस्टमर रजिस्ट्रेशनला जायचं आहे.
इथे गेल्याच्या नंतर के फिनटेक निवडायचं आहे, एल बाय डी एम निवडायचं आहे. इथं तुम्हाला नाव घ्यायचं डीएमचं. इथं तुमचा पॅन नंबर करायचा. त्याच्यानंतर इथं सबस्क्रायबरचं नेम टाकायचं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला जन्मतारीख टाकायची, सबमिट करायचं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला ॲज पर पॅननुसार नाव टाकायची. त्याच्यानंतर इथं तुम्हाला मेल आय डी टाकायचा आहे तुमचा. पुढं कंटिन्यू करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईलवरती OTP आला, कंटिन्यू करून हे केलं. हे बघा आता इथं तुमचं पूर्ण माहिती आली याच्यामध्ये. आता मी अगोदर हे माहिती भरलेली, त्याच्यामुळे बघा इथं नाव वगैरे सगळं सेल्फ एम्प्लॉईड ऑक्युपेशनमध्ये सेल्फ एम्प्लॉईड टाकायचं, उत्पन्न 1 ते लाखापर्यंत टाकायचं. त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस जे असेल ते, नॉमिनीमध्ये तुमचं जे नाव टाकायचं ते नाव टाकायचं, त्याला पर्सेंटेज 100% द्यायचे. त्याच्यानंतर इथं टायर 1ला गेल्यानंतर इथं टायर 1 सिलेक्ट करायचं आहे, NPS संचय सिलेक्ट करायचं इथं. त्याच्यानंतर इथं अमाऊंट तुम्ही इथं आता 250 रुपयापासून पण करू शकता. तर पहिले अमाऊंट ही 500 रुपयाचं आहे. इथं कोटक महिंद्रा किंवा जे काही तुम्हाला फंड घ्यायचं त्यानुसार हे करू शकता. त्याच्यानंतर इथं सिलेक्ट करायचं आहे, सेव्ह अँड प्रोसीड करायचं. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला पुढं हे बघा पूर्ण माहिती विचारेल, ते कन्फर्म करा. ते कन्फर्म केल्याच्या नंतर हे बघा तुमच्या ईमेल आय डीवर OTP येईल. ईमेल आय डीवर OTP आला की तुम्हाला तो OTP टाकायचा आहे. फक्त ईमेल आय डीचा OTP यायला थोडासा वेळ जातो, एक 2 मिनिटाचा. हे बघा आला OTP आल्याच्या नंतर तुम्हाला तो OTP तिथं टाकायचा आणि सबमिट करायचे. सबमिट केल्याच्या नंतर बऱ्याच जणांचा इथं OTP येत नाही, कारण की मेल आय डी चुकीच टाकलेला असतो. त्याच्यामुळे तो मेल आय डी चुकीचा तो करेक्शन करून घ्यायचा. हे बघा इथं आल्याच्या नंतर CECला जायचं आहे. CECला गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं जाऊन पेमेंट करायचं आणि याच्यावरती 250 रुपये तुमच्या आत्ता कटतील. त्याच्यानंतर तुम्हाला 1 महिन्यानंतर तुमचं जे कमिशन आहे 240 रुपये ते तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे, आणि याच्यानंतर पावती आलेली ती मला टाका. अशा प्रकारे तुम्हाला NPS काय हे पण सांगितले आणि NPS कसं प्रोसेस करायची ती पण सांगितली. ठीक आहे. तर धन्यवाद. अशा प्रकारे तुमचं सगळ्यांनी सेविंग करा. कोणी जर केलेली नसेल काही सेविंग आत्तापर्यंत तर सेविंग करा आणि जेवढं लवकर करताल तेवढं करा. लहान मुलांचं पण वाचलेलं पण काढू शकता आणि आपलं पण स्वतःचं NPS पण काढून घ्या. बघा इथं NPS संचयचं कॉन्ट्रीब्युशन आले. तर इथं गॅलरीमध्ये तुम्हाला जर काही फोटो वगैरे पाहिजे असतील तर ते फोटो पण इथं अवेलेबल आहेत. बघा NPS म्हणजे काय, एक झाड आहे, ते छोटे छोटे पैसे तुम्ही टाकत राहा, त्याचा मोठा चांगला पैसा त्याचा तयार होतो. आता NPSचं आणखीन एक उदाहरण सांगतो तुम्हाला. जर तुम्हाला 10 रुपये इन्कम असेल तर 10 रुपयाचे 10 रुपये तुम्ही कधी इन्व्हेस्टमेंट करायचे नाहीत. त्यातला 1 रुपया किंवा 50 पैशाची इन्व्हेस्टमेंट करा, पण तेवढीच छोटीशी इन्व्हेस्टमेंट करा. कसं असतं ते, आपल्याकडे 1 एकर जर असेल तर आपण त्याच्यातून आपलं रेग्युलरली ज्वारी, बाजरी, सोयाबीन काय असेल ते दर वर्षाला आपलं त्यातलं उत्पन्न चालू असतं. पण त्याच्यामध्ये एकदमच सगळ्याचे सगळे एकरभर आपण आंबे लावून टाकतो का? नाहीत लावत. त्यातले 1-2 गुंठ्यातच आंबे लावतो, कारण आपल्याला माहित असतं की त्याचं उत्पन्न काही दिवसानंतर 3-4 वर्षानंतर, जसं आंब्याचं समजा काही वर्षानंतर त्या आंब्याचं उत्पन्न हे 1 एकरच्या कितीतरी पटीनं जास्त असेल. त्याच पद्धतीने NPS हे काम करतं. त्याच्यामुळं तुम्हाला जी इन्कम आहे त्याच्यातली सगळीच्या सगळी अमाऊंट कधीच टाकायची नाही. मोजकी 1 नाही तर 2%च तुम्ही अमाऊंट सेव्हिंग करा आणि अशी सेव्हिंग करा की जे तुम्हाला लागणार नाहीत. 15 ते 20 वर्षाचे टार्गेट ठेवूनच तुम्ही ती सेव्हिंग करायची. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं जे कॉर्पस आहे किंवा तुमची जी अमाऊंट आहे ही तुमची चांगली अमाऊंट बनल आणि त्याच्यातून तुम्ही आपले CECVL सगळे करोडपती होतील. धन्यवाद. ज्यांनी NPS केलं नसेल त्यांनी NPS करून घ्या. ठीक आहे. धन्यवाद.